भावांनो, आज मी माझ्या मित्राला घेऊन आलतो बाळूमामाच्या मंदिरात। मग थोडा वेळ उभारलो आम्ही रांगेत। 1-2 मिनिटांनंतर आम्हाला लगेच दर्शन मिळले। मग दर्शन घेऊन आम्ही गेलो परत भंडारा लावायला। इथे थोडी गर्दी होती, त्याच्यामुळे इथे जरा 5-7 मिनिटं लागली आम्हाला बाहेर यायला। आम्ही गेलो त्यावेळी पाऊस पण नव्हता, त्यामुळे एकदम भारी वातावरण होतं तिथलं। आणि आज सोमवार असल्यामुळे जादा गर्दी पण नव्हती भक्तांची। आणि जर तुम्ही इथे रविवारी नाही तर अमावस्येला आलासा की तुम्हाला पाय ठेवायला पण जागा मिळणार नाही, एवढी इथं गर्दी असते। आणि ही भिंत आहे इथे सगळे आपली भक्त इच्छा मांडतात। ही बघा, ही वास्तू कसली खतरनाक बांधली, स्ट्रक्चर आणि आपल्याला रंग एकदम आवडलाय, तुम्ही बघू शकताय। नंतर तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवूया म्हणलं आपल्या बाळूमामा देवळाचा। इथे नारळवाळे बसलेली होती, खरं आम्ही नारळ काय घेतला नाही। मग आमच्या स्वप्नीलनं घरातनंच आणलेले अगरबत्ती उदबत्ती सगळं आणलेलं घरातनंच। तिथं जरा अगरबत्ती लावली, मग नंतर जरा खेळणी विळणी बघितली, म्हणलं बारका असताना इथं यायचा हो आम्ही। नंतर इथं होती बाळूमामांच्या कुत्र्यांची मूर्ती। नंतर मी गेलो जरा चष्म्याच्या दुकानात, तिथं माझा चष्मा जरासा मोडलेला, मग या भावानं आपल्याला बसवून दिला, एकदम 2 मिनिटात बसून। नंतर मला जायचं होतं मँगलोरला कॉलेजकडं, म्हणून मी सगळी माझी बॅग पॅक करायला सुरू घेतली। सगळं सामान होतं ते सगळं भरलं बॅगेत। नंतर मी नको म्हणालतो, तरी पण आमच्या मम्मीने चिरमुरे आणि बडंग बिडंग मला खायला पाठवून दिला। म्हणलं हॉस्टेलची पोरं तरी कशाला, अशी आमची मम्मी म्हणाली। बसलो मी लालपरीतनं गेलो कोल्हापुरात। हळूहळू मला कोल्हापुरात पोचाय तरी पण लागला 1-1.5 घंटा लागला मला कोल्हापुरात पोचाय। नंतर येऊ आमच्या छत्रपती ताराराणी सर्कल, इथे सगळ्या बस थांबतात मँगलोरला जातेल्या। मला तिथं कळलं की तिथं जाऊन कळलं की 1 घंटा आपली बस लेट आहे। मग आपण सुरू केला पिक्चर। तो आपण एक बघितला, अर्धाच पिक्चर बघितला। नंतर परत आपल्याला लागली जराशी भूक, मग संध्याकाळच्या टायमाला जराशी बेळ खाल्ली आपण। मग परत बसला बसमध्ये। मग बस उतरली तर आपल्याला भेटला डॉगेश बाई आपला। डॉगेश बाईला बिस्किट चारलं। मग इथं माणसं जेवायला देत, आपण काय जेवाय नाही, आपण बेल खाऊन आलताव। भावांनो, आजच्यासाठी एवढंच। बघितल्याबद्दल मंडळ आभार आहे तुमचं।